लोकसभेनंतर कधीही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका। येवला दौऱ्यावर मंत्री भुजबळ यांचे सुतोवाच कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे दिले आदेश। लोकसभा निवडणुका संपताच विधानसभेच्या आधी नगरपालिका, महानगरपालिका व जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागण्याचे सुतोवाच मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या येवला दौऱ्याप्रसंगी संपर्क कार्यालयात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी केले। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत काही 2-4 मुद्द्यावर अडचणी आहेत, ते सुटल्यावर की लागलीच अध्यादेश व निवडणूक होऊ शकते, असेही भुजबळ म्हणाले। त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागण्याचे सूचना भुजबळांनी कार्यकर्त्यांना दिले। तर लोकसभा निवडणुकीत स्वतः मी उभा असे समजून कार्यकर्त्यांनी जोमाला महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी मतभेद बाजूला सारून जोमाने कामाला लागण्याचे आदेश यावेळी भुजबळांनी दिले। आवाज जनतेचा न्यूज, मुख्य संपादक अनिश शेख, मनमाड। कारण ह्या निवडणुका झाल्यानंतर ह्या नगरपालिका किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुकासुद्धा लागण्याची शक्यता आहे। कारण त्यातले काय जे आहेत 2-4 पॉईंट आहेत ते क्लिअर झाले का ताबडतोब नोटीस निघाली, नोटिफिकेशन का 15 दिवसात निवडणुका। त्याच्यामुळे ह्या निवडणुकांचा वर्षभर आता जो आहे सीझन सुरू आहे। त्याच्यामुळे आता सगळ्यांनी जे आहे ह्या आपापले गण, आपापले गट, आपापली नगरपालिका, महानगरपालिका, विधानसभा या सगळ्याकडे जे आहे अतिशय बारकाईनं लक्ष देणं, काम करणं गरजेचं आहे। आणि मग बूथ कमिट्यापासून तर लोकांशी संपर्क हा सगळा आता तुम्ही सुरू करायला पाहिजे, जो आपल्याला ह्या वेगवेगळ्या सर्व निवडणुकांमध्ये उपयोगी पडणार आहे।